द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री नाथ संस्थानचे 5वे पीठाधिपती सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. प्रथम सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ पंढरपूर येथील संस्थानचे 3रे पीठाधिपती सद्गुरू श्री दास वीरनाथ महाराज यांच्या समाधीची सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पूजा करून दर्शन घेतले व मठातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर आपल्या तमाम शिष्यासह श्री विठुरायाच्या नामघोषात चालत प्रस्थान केले. मंदिरासमोरील संत नामदेव महाराज समाधीचे व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सद्गुरू गुरुबाबा महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपामध्ये आपल्या शिष्यासह पोचले व श्री विठ्ठल रुक्मिणी दंडवत करून दर्शन घेतले. पायात घुंगरू, गोपीचंदन मुद्रा, परंपरेचा रुमाल, डोक्यावर सिरेपेच, गळ्यात तुळशीची व फुलांच्या माळा, हातात चिपळ्या, गळ्यात परंपरेचा विणा अशा पद्धतीने तयार होऊन महाराज चक्री भजनास तयार झाले. चक्री भजनातील परंपरेचे 14 अभंग म्हणत टाळ, चिपळ्या, मृदंग व दिमडीच्या तालात चक्री भजनात सर्व तल्लीन होऊन गेले. यावेळी गुरुबाबा महाराज गहिनीनाथ महाराज यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे मुख्य अधिकारी श्री मनोज श्रोती यांनी सत्कार केला, तर समितीच्या सदस्या सौ शकुंतला नडगिरे यांनी महाराजांच्या परिवाराचा सत्कार केला. यावेळी गोरखनाथ महाराज, राजाभाऊ महाराज, बसवंतराय देशमुख, माधव महाराज नामदास, गोविंदराव माकणे, श्रीरंग महाराज, ज्ञानराज महाराज, चिरंजीव गीतेश्वर महाराज, तुकाराम पवार यांच्यासह औसा, अलगूड, कोळंबेवाडी येथील चक्री भजनी समस्त औसेकर महाराज परिवार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. चक्री भजनानंतर सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज आपल्या परिवारासह व शिष्यासह विठ्ठल नामाच्या जयघोषात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. यावेळी द रिंगण लाईव्हशी सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी संवाद केला. तर पाहूयात चक्री भजनातील काही दिव्यक्षण आणि गुरुबाबांचे मनोगत.
नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगण लाईव्ह. आज औशेकर महाराजांच्या माघवारीच्या सांगता सोहळ्यामध्ये आज आपण पंढरपूर येथे साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये गाभाऱ्याच्या समोरच्या भागामध्ये औशेकर महाराजांच्या चक्री भजन सभेमध्ये उपस्थित आहोत. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज औशेकर महाराजांचं चक्री भजन पंढरपूरच्या साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये झालेलं आहे. जे चक्री भजन आपण सर्वजण आता पाहणार आहात, या चक्री भजनाच्या निमित्ताने औशेकर मठाचे 5वे पीठाधिपती सद्गुरू गुरुबाबा महाराज औशेकर यांनी नुकतंच आता चक्री भजन सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेली आहे. या संदर्भामध्ये किंवा या सेवे संदर्भामध्ये, या परंपरेच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज आपण चक्री भजन सेवा पांडुरंगाच्या दरबारामध्ये केली, काय सांगाल, आज काय भावना आहेत आपल्या? महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून असा हा पंढरपुरातला वैष्णवांचा परमपवित्र दिवस माघवारीची सांगता आज इथे होत आहे. त्या अनुषंगाने वारीतले परंपरेतली सर्व कार्यक्रम, पहाटचा काकडा, नगर प्रदक्षिणा, हरिकीर्तन, चक्रीभजन, प्रवचन, जागर, उपदेश, गुरुमंत्राची दीक्षा, गळ्यामध्ये अनेक असे वारकरी माळ घालून घेतात. त्या वारीमध्ये जर इथे येतात तर एक तो परमोच्च आनंद प्राप्त करून घेण्यासाठी येतात. आज आपल्या भारत देशामध्ये आपण पाहतो, प्रत्येकाची एक वेगळी वेगळी उपासना असते. कोणी सगुण उपासक असतो, कोणी निर्गुण उपासक असतो, कोणी सगुण निर्गुण उपासक असतो. पण उघड परब्रह्म जर पाहायचं असेल तर निश्चितच आपल्याला पंढरपुरातच यावं लागतं. कारण तो सावळा परब्रह्म हा जो परमात्मा इथे अवतरला, त्याला कोणीही आमंत्रण दिलेलं नाहीये. येण्याचे अनेक असे कारणं असतात. मग आपणच पांडुरंगाला विचारू की तुमचं कारण काय आहे की तुम्ही इथे अवतरलात. तर एकच ते सांगतात की माझं इथे येण्याचं कारण म्हणजे मला कुणीही बोलवलेलं नाहीये, मला कुणीही आमंत्रण केलेलं नाहीये. मी इथे आलोय बगैर आमंत्रणाचा आलेलो आहे. आणि कशासाठी आलोय तर केवळ माझ्या भक्ताच्या प्रेमासाठी इथे मी आलेलो आहे.
म्हणून परमेश्वराला, पांडुरंगाला, या भगवंताला सगळ्यात आवडणारी जर वस्तू जर कोणती असेल, गोष्ट काय असेल, तर त्यांना भक्तीशिवाय, आणि ती शुद्ध निर्मळ भक्ती, तीच त्या परमेश्वराला जिथे आवडते. अनेक जण उपासना करतात, अनेक जण अनेक प्रकारे साधना करतात, पण जो भक्त जो आहे केवळ परमेश्वराचं प्रेमच प्राप्त होण्यासाठी, म्हणून तुकोबारांचे एक वचन असं आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमे विना नाही समाधान. तुकोबारा सांगतात की या जीवनामध्ये समाधान हे केवळ प्रेमाच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकतं. आईबाबांचं प्रेम बघा, आई बाळाचं प्रेम बघा, वडिलांचं मुलांचं प्रेम बघा, अनेक असे प्रेमाचे अशा काही व्याख्या आहेत, पण त्यातल्या त्यात सगळ्यात निर्मळ आणि शुद्ध जर प्रेम जर कोणतं असेल तर ते प्रेम मात्र देव आणि भक्तांचं हे प्रेम सांगितलेलं आहे. आणि देव आणि भक्तांचा जो प्रेमाचा संगम आपल्याला पाहायचा असेल, अनुभवायचा असेल, तर त्याच्यासाठी वारकरी व्हावं लागतं. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस आपण वारकरी होऊन आज आपण आपल्या गावावरनं इथे येतो, आल्यानंतर तो भले 8 दिवसाचा प्रवास असेल, 8 दिवसाचा थकवा असेल, 15 दिवसाचा असेल, पण ज्यावेळेस आपण विठुरायांना आपण पाहिल्यानंतर तो थकवा आहे किंवा मरगळ आहे ती पळून जाते आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. म्हणून औसेकरांच्या घराण्यामध्ये आज परंपरेने चालत आलेली सेवा आज या रावळामध्ये होते. अनेक अशी जी फळं आहेत या पंढरपूरमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक महाराजांची परंपरा नुसतीच भव्य नाहीये, भव्य आणि दिव्य परंपरा आहे. आणि म्हणून अगोदर त्या अनेक संत महात्म्यांच्या, अनेक महाराजांच्या फळांना, परंपरेला मी विनम्रतेने अगोदर मी अभिवादन करतो. अगोदर कारण काय, त्या वैष्णवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी हा राहावा लागतो. आणि म्हणून अशा या काळामध्ये जसे अनेक अशी फळं आपल्या फळांच्या माध्यमातून, आपल्या संस्काराच्या माध्यमातून आपापलं जे कार्य आहे ते अत्यंत शांततेने करतात. जसं गावामध्ये अनेक डॉक्टर वैद्य जर असतील, काय बिघडणार आहे, अनेक वैद्य असतात, ते आपापलं काम आपल्या आपल्या भागामध्ये करत राहतात. त्याचप्रमाणे कोणी विदर्भामध्ये काम करत असेल, कोणी गुजरातमध्ये काम करत असेल, कोणी पश्चिम महाराष्ट्रात काम करत असेल, कोणी कोकणात काम करत असेल, कोणी मराठवाड्यात काम करत असतील, कोणी खानदेशात काम करत असेल, हे काम म्हणण्यापेक्षा आपापली सेवा मात्र हे तिथे करतात. आणि वर्षभरातलं सगळं जे काही आहे पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून पुनश्च आपल्या गावाकडे जातात आणि त्या स्मरणामध्ये आपले जे दिवस आहेत ते आनंदाने घालवतात. आज पांडुरंगाकडे आपलं काय मागताय? पांडुरंगाकडे आज आपण काय मागताय? आज पांडुरंगाकडे आम्ही एकच जिथे मागितलं, ज्या लोकांमध्ये ज्या अनिष्ट अशा ज्या काही प्रथा आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या अंधश्रद्धेला ते कधीही बळी पडता कामा नये, बळी पडता कामा नये. आजकाल महाराजांचा एक फोकस असा झालेला आहे की आम्हीच खूप मोठे आहोत. जसं काय आम्ही ज्ञानोबारा तुकोबारांपेक्षा आम्ही काय मोठे आहोत का? अनेक जण म्हणतात की आमच्या गावामध्ये खूप मोठे महाराज आलेले आहेत. मग मी त्यांना प्रश्न करतो, ते ज्ञानोबारा तुकोबारापेक्षा मोठे असेल तर नक्की मी त्यांच्या दर्शनाला येतो. पण ज्ञानोबारा तुकोबारा ही परंपरा आज आम्हाला उघडपणे सापडलेली आहे, अद्वैत परंपरा आम्हाला सापडलेली आहे. निश्चितच जे महाराज मंडळी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे आज या समाजाला दुसऱ्या कोणत्याही दुर्व्यसनाकडे न तिथे घेऊन जाता चांगल्या प्रवाहामध्ये आणावं. मला एकच म्हणायचं आहे की आम्ही पांडुरंगाला एकच म्हटलं की सर्वजण आपापल्या परीने जी महाराज मंडळी वगैरे आहेत त्या अशा जीवांना चांगल्या प्रवाहात आणावं आणि प्रवाहात आणून त्यांना त्या भक्ती मार्गाकडे वळवावं, इतकंच आम्ही परमेश्वराकडे आम्ही मागितलं. तदनंतर जो अयोध्येला उत्सव होणार आहे तो निर्विघ्नपणे रामलल्लाच्या दरबारामध्ये पांडुरंगाला सांगितलं, तुझं भजन तू तिथे करून घ्यायला पाहिजे आणि तुला मात्र तिथे यावं लागणार आहे. हे त्याला आज आम्ही सगळ्या औषधकरांच्या संस्थानाच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना आमंत्रित केलं. त्या भजनासाठी आज ज्या महाराष्ट्राच्या अशा मोठ्या परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत, जे नामदेवाचे 16वे वंशज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण माधवभाऊ नामदास, एक आमच्यावरती निर्मळ प्रेम करणारे असे माधवभाऊ इथे आहेत. आणि गुजरातमधून आमचे कुकुरमुंडे महाराज, आज महाराष्ट्रातनं जितक्या काही दिंड्या येतात सर्वात दुरून दिंडी येणारी दूर पल्ल्याची जर कोणाची असेल तर ते कुकुरमुंडे महाराजांची असते.
आज म्हणून ह्या सर्व परंपरेने आज आपल्या संसाराचा त्याग करून आज या पांडुरंगाच्या चरणी विलीन झालेले आहेत. आज हे आले त्यांचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला. इतकं मी मनोभावे बोलून पांडुरंगाच्या चरणी माझे शब्द अर्पण करतो. तर हे होते गुरुभाऊ महाराज औसेकर. द रिंगण लाईव्ह साठी राजू पाटील, पंढरपूर.